तुमच्या भुवया खूप जास्त पातळ आहेत का आणि भुवयांचे केस विरळ आहेत का? तुमच्या भुवया सुद्धा दाट आणि सुंदर दिसाव्यात असं तुम्हाला वाटतं का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण भुवया दाट होण्यासाठी नेमके कोणते उपाय करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सो येस, लेट्स स्टार्ट. नंबर 1, सर्वात आधी जसं आपण डोक्याला तेल लावतो, केसांना तेल लावतो, तसंच भुवयांना तेल लावणं सुद्धा गरजेचं आहे. भुवयांना जर तुम्ही नियमितपणे तेल लावलं आणि त्यांना पोषण दिलं तर भुवयांचे केस दाट होण्यामध्ये मदत होते. त्याचसोबत भुवयांवरचे जे केस आहेत ना, त्यांचं आरोग्य सुद्धा सुधारतं आणि दिसताना ते छान शायनी सुद्धा दिसतात, त्यांना सुंदर अशी चमक येते. आता कोणतं तेल लावायचं, तर तुम्ही नारळाचं तेल भुवयांवरती लावू शकता. त्याचसोबत तुम्ही एरंडेल तेल सुद्धा भुवयांवरती लावू शकता. आता एरंडेल तेल लावताना डायरेक्टली एरंडेल तेल लावू नका. एरंडेल तेल आणि नारळाचं तेल हे दोन्ही तेल तुम्ही मिक्स करून ठेवा आणि हे जे तेल आहे ते तुम्ही भुवयांवरती लावू शकता. त्याचसोबत तुम्ही बदामाचं तेल सुद्धा लावू शकता. बदामाचं तेल भुवयांवरती लावण्यासाठी आणि पापण्यांवरती लावण्यासाठी अगदी उत्तम ठरतो. सो हे जे 3 तेल आहेत ना, त्यातलं कोणतंही तेल तुम्ही नक्कीच भुवयांवरती लावू शकता. आता हे जे तेल आहे ना, ते भुवयांवरती तुम्ही डायरेक्टली तुमच्या बोटांनी लावू शकता किंवा तुम्ही काय करू शकता, मस्कारा वॉन्ड यासाठी तुम्ही वापरू शकता. आता मस्कारा वॉन्ड म्हणजे काय, जो मस्काराचा ब्रश असतो ना, तो तुम्ही वापरू शकता. सो तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे एखादा जर संपलेला मस्कारा असेल तर त्याचा जो ब्रश आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. त्याला स्वच्छ धुवायचं आहे, म्हणजे साबणाने स्वच्छ धुवा. त्याच्यातला जो काही मस्कारा आहे तो व्यवस्थित काढून टाका आणि मग हा जो ब्रश आहे ना, तो तेलात बुडवून या ब्रशच्या मदतीने तुम्ही आयब्रोजवरती तेल लावू शकता. दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला आयब्रोजमध्ये तेल लावायचं आहे. तुमच्याच लक्षात येईल की तुमचे आयब्रोज हळूहळू दाट दिसायला लागतील आणि खूप सुंदर त्यांचा लुक येईल. नंबर 2, तेलाच्या जागी तुम्ही कोरफडीचा गर सुद्धा तुमच्या भुवयांना लावू शकता. आता तुमच्याकडे जर घरी कोरफड असेल तर त्याचा गर काढून तुम्ही तुमच्या भुवयांना लावू शकता किंवा मग बाजारात जे ॲलोवेरा जेल मिळतं ना, ते सुद्धा तुम्ही भुवयांवरती वापरू शकता. त्याने सुद्धा खूप चांगला फरक तुमच्या आयब्रोजमध्ये तुम्हाला दिसून येईल. सो रोज रात्री न चुकता तुम्हाला तुमच्या आयब्रोजला ॲलोवेरा जेल लावून झोपायचं आहे. आता हे ॲलोवेरा जेल तुम्ही बोटाने सुद्धा लावू शकता किंवा मी जसं आधी सांगितलं, मस्कारा वॉन्डचा वापर करून सुद्धा तुम्ही हे ॲलोवेरा जेल तुमच्या भुवयांना लावू शकता. सोबतच तुम्ही काय करू शकता, ॲलोवेरा जेलमध्ये ना व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल्स मिक्स करून तुम्ही लावू शकता. म्हणजे चमचाभर ॲलोवेरा जेल घ्या, त्यामध्ये 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल्स मिक्स करा. म्हणजे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल तुम्हाला कट करायची आणि त्याच्यातलं जे तेल आहे ते तुम्हाला त्या चमचाभर ॲलोवेरा जेलमध्ये मिक्स करायचं आहे आणि मग याची छान तुम्हाला व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्यायची, अशी क्रीमसारखी तयार होईल. आणि मग ही जी क्रीम आहे ती तुम्हाला तुमच्या भुवयांना लावून घ्यायची आहे. बोटांच्या मदतीने लावू शकता किंवा मस्कारा वॉन्डच्या मदतीने सुद्धा लावू शकता. रात्री झोपण्यापूर्वी दररोज तुम्हाला हा उपाय करायचा आहे. नंबर 3, आयब्रोजला नियमितपणे विंचरत जा. येस, आपण जसं केसांना विंचरतो ना, तसंच आयब्रोजला कोंब केल्यावरती सुद्धा खूप चांगला फायदा होतो, कारण त्या जागचं ब्लड सर्क्युलेशन यामुळे सुधारतं, ज्यामुळे तिथे हेअर ग्रोथ होण्यामध्ये मदत होते आणि तुमचे जे आयब्रोज आहे ते ऑटोमॅटिकली दाट व्हायला लागतात. सो आयब्रो पेन्सिल तुम्ही बाजारातून विकत घेतच असाल, राईट? तर या आयब्रो पेन्सिलसोबत ना एक छोटासा कंगवा सुद्धा मिळतो, ज्याने आयब्रोज विंचरता येतात. सो तो कंगवा वापरून तुम्ही तुमचे आयब्रोज नक्कीच विंचरू शकता किंवा मग तुमच्याकडे जर मस्कारा वॉन्ड असेल तर त्याला धुवून त्याने सुद्धा तुम्ही तुमच्या आयब्रोजला विंचरू शकता. अशा पद्धतीने आयब्रोज दाट होण्यासाठी नेमके कोणते उपाय करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी.